हॅलो. शुभंकर बोलतोय ग. गुड मॉर्निंग. हां दादा, गुड मॉर्निंग. काय रे, सगळं ठीक आहे ना? एकदम व्यवस्थित. अगं पण तू इतकी दचकलीस का? अरे नाही, म्हणजे आता इतक्या लगेच तुझा फोन एक्सपेक्टेड नव्हता मला, म्हणून. विसरलीस की काय? नमिता तयार असल्याचं सकाळीच सांगायचं होतं ना. तयार झाली नमिता? पसंत पडली तिला केतकी? खरं तर नाही आवडलीये, पण आय डोंट नो. नमिता अगदी शांत वाटतेय ग. मला तर वाटतंय तिनं आता देवावरच टाकलाय सगळा भार. असू दे रे, तेच ठीक आहे तिच्यासाठी. म्हणजे निदान ती सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरणार नाही. पण दादा, खरं सांगू का, मी स्वतःच थोडी साशंक आहे त्या केतकीबद्दल. मीरा, आता हे काय नवीन? नाही म्हणजे मुलगी चांगली आहे रे, पण काहीतरी लपवाछपवी करत असावी असं वाटतंय. पण मी निश्चिंत आहे, कारण मेडिकल रिपोर्ट्स खरं काय ते सांगतीलच आपल्याला. पण मग अरे तू असं लगेच पण परंतु असं काही काढू नको. आणि तुझ्या एक महत्वाचं लक्षात येतंय का दादा? नमितानी हे सगळं स्वीकारलंय. म्हणजे समज इन केस केतकी रिजेक्ट झाली तर एखादी योग्य उमेदवार मिळेपर्यंत हे सगळं चालू राहणार, हे कळलंय तिला. पण मग तू असं कर ना, त्या सगळ्या टेस्ट वगैरे सुरू करून टाक. बोलावून घे ना केतकीला. अहो दादासाहेब, फोन तुम्ही करायचा, हा, मी नाही. ओह, विसरलोच होतो. तू डॉक्टर आहेस आणि मी तुझा क्लायंट, नाही का? ठीक आहे, मी केतकीला फोन करतो आणि तुझ्याकडे परस्पर पाठवून देतो. बरं ठीक आहे. दादा, तू कसा आहेस? बरा आहेस ना रे? नमिताची काळजी घेण्याच्या नादात आम्ही सगळे दुर्लक्ष करतो तुझ्याकडे. नमिता आनंदात असेल तर मी बरा असेल. माझा आनंद तिच्याशी बांधला गेलाय मीरा. चल ठेवू? बरं ठेव, काळजी घे. बाय. किट्टी, आशू, येऊ? अशी काय विचारतेस? ये. थांब, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. नको, मी जालन्याला निघाली. जायच्या आधी तुला भेटावंस वाटलं म्हणून आले. जालन्याला? समीरची आई? तेच पाहायला चालले, पण तो विषय आत्ता नको. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की पुढे सगळं कसं होणार आहे. नाही म्हणजे मला जाणून घ्यायचा हक्क असेल तरच सांग. मी बोलू? हे बघ आशू, माझं ठरलंय. आता प्रधान कुटुंब काय ठरवतंय हे बघायचं. आणि या सगळ्यात मला तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे. कितीही मूर्खपणा केलास तरी माझी मैत्रीण आहेस तू. बोल, काय बोलायचं होतं? प्रधानांच्या बाळाची सरोगेट मदर होण्याचा डिसिजन माझ्या बाजूने झालाच आहे. पुढचं सगळं कधी सुरू होणार आहे? तुझ्या बरोबर कोण असणार आहे? मी आता जालन्याला चालली आहे. तू कोणाला सोबत घेऊन जाशील? आशू, मला माहिती आहे मी खूप मोठं धाडस करते. निर्णय तर झालाय, पण प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलंय. एका बाळाला जन्म देणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाहीये ग. त्यात प्रधानांचे इतके स्पेसिफिकेशन होते की 2-4 गोष्टी खोट्या सुद्धा बोलाव्या लागल्या मला. काय? हेच की मी ड्रिंक्स घेत नाही, सिगरेट ओढायची कधी काळी सवय होती, पण ती थोड्या काळ आता सुटली आहे. पण किटी, तुला आता ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्याच लागतील. या, मला माहिती आहे स्मोकर बाईने चान्स घ्यायचं ठरवलं तर सिगरेट सोडली तरी चालते.
जेणेकरून माझ्या या सवयींचा परिणाम प्रधानांच्या बाळावर होऊ नये. प्रधानांचं बाळ? तुझा जीव नाही का ग गुंतणार त्याच्यात? अशी मी थोडी वेगळी, वर्तमानात जगणारी. तत्व, आदर्श या सगळ्या गोष्टी पुस्तकात बऱ्या असतात, पण खऱ्या जीवनात पैशाचाच बोलबाला आहे. आणि हे मला माहिती आहे. त्यामुळे त्या बाळात मी इमोशनली कधीच गुंतणार नाही. नशीब आपली आई आपल्याबद्दल असं बोलली होती हे त्या बाळाला कधीच कळणार नाही. मी त्याची आई नसणार आहे. बाजारात जाताना शेजारणीकडे आपलं मूल जितक्या सहजरीतीने बायका ठेवून जातात ना, तितक्या सहजपणे नमिता प्रधान तिचं बाळ माझ्या शरीरात देणार आहे. शेजारणीला कोणी 25 लाख रुपये देत नाही. अगं हो, पण शेजारीण त्या बाळाला चॉकलेट आणि बिस्किट देते ना, तसं मी त्या बाळाला माझं रक्त आणि चैतन्य देणार आहे. तेच म्हणते मी, तुझं त्या बाळाशी रक्ताचं नातं असेल. रक्तदान करताना नसतं का ग रक्ताचं नातं? त्या रक्तातही चैतन्य असतंच ना. तुला कसं कळत नाहीये? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आई आणि बाळामध्ये एक अदृश्य बांधिलकी असते, प्रेमाचा अनुबंध असतो. तो अनुबंध एक करार, ज्यात नियम आणि अटी नसतात, एक्सपायरी डेट नसते, एकमेकांना जखडून ठेवणाऱ्या सह्या नसतात. असते फक्त प्रेमाची बांधिलकी. ए बाई, ऐक ना माझं, ऐक ना जरा. हाच प्रेमाचा अनुबंध झुगारून देऊन आई बापाला घराच्या बाहेर काढणारी माणसं असतात ना, ते जे करतात ते मला कधीही जमणार नाही. हे बघ, मी प्रधानांच्या फोनची वाट पाहते. त्यांनी मला मेडिकल चेकअपसाठी बोलवलं, रिपोर्ट नॉर्मल आले तर आय एम ऑन. मी प्रधानांना सांगणार, हे बघा, हे घ्या तुमचं मूल, माझे 25 लाख रुपये मला द्या, दॅट्स ऑल. इतकं साधं सरळ सोपं आहे, इतकं सोपं आहे. बरं झालं तू लवकर आलीस. अगं महत्वाचं काम आहे असं सांगितलं ना, म्हणून ताबडतोब निघाले. ऍक्च्युली जायचं तो गुरुजींकडे, पण म्हटलं इथूनच जाऊ. त्यांच्याकडेच काम होतं. येतेस माझ्या बरोबर? बरं झालं, चल लवकर. म्हणजे त्यांना भेटलीस ना तर तुलाही खूप बरं वाटेल. नाही नाही, मी नाही येणार आहे. तू माझं एक काम करशील? ह्या मुलीची पत्रिका करायची. कोण आहे बाई केतकी पाठारे? 24-25 ची आहे. मंगळ वगैरे तर नाहीये ना? किंवा एखादा दोष? तर तेच पाहायचंय. का ग, कोणी नातेवाईक आहे का? म्हणजे लग्नाचं वगैरे बघतीयस का? काय माहितीये का, म्हणजे नंदीच्या जावेचं ना मॅरेज ब्युरो आहे, तिथे खूप स्थळ आहेत. त्यामुळे तुला वर्षा थांब प्लीज. आमच्या बाळासाठी सरोगेट मदर म्हणून इंटरव्ह्यू दिलाय हिने. हो का? बरं झालं. मुलगी पाहिलीस का तू? चांगली आहे ना? तसं पाहिलंय मी तिला, पण कुंडलीवरून जास्त कळेल ना? नक्कीच, मी सांगते ना गुरुजींना. कधी देतील? 2 दिवस तरी लागतील ग. त्यांना जरा रिक्वेस्ट कर ना. का घाई आहे तुला? उद्यापासून तिच्या मेडिकल टेस्ट सुरू होतील. त्याचे रिपोर्ट्स येण्याआधी आपल्याला कुंडलीतलं कळलं असलं पाहिजे ना, कारण शुभंकर काही मला याच्यासाठी वेगळा वेळ देणार नाहीये. काही हरकत नाही, मी जाते ना गुरुजींकडे आणि मी त्यांना सांगते. काय माहितीये का, रेग्युलर जात असते मी त्यांच्याकडे आणि माझ्यामुळे त्यांचा शिष्यगण खूप वाढलाय. त्यामुळे माझा शब्द अगदी अलगद झेलतात. मला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. सो डोंट वरी.
समीर समीर काय काय रे कसला विचार करतोयस बाळा? नाही काही नाही. काही नाही कसं? आल्यापासून बघते तुझ्या मनात चलबिचल सुरू आहे. नाही तसं काही नाही आई. तू माझी काळजी नको करूस, मी ठीक आहे. मग माझे रिपोर्ट्स त्याच्यात काही गडबड आहे का? नाही तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि उद्या तुला डिस्चार्ज द्यायचा असंही म्हणतात डॉक्टर. हो ना. अरे मग एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस तू? आई मी एक निर्णय घेतलाय. काय? मी अमेरिकेला नाही जाणार. काय? अरे पण तिथल्या कॉलेजमध्ये दाखला मिळालाय ना तुला? आई अगं ऍडमिशन मिळालीच असती. म्हणजे माझे आतापर्यंतचे सगळे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि माझा अकॅडमिक रेकॉर्डही उत्तम आहे. मग माशी कुठे शिंकली? अच्छा म्हणजे माझ्यामुळे पाऊल अडखळतंय तुझं. मला मिलीला आत्ताच धाड भरायची होती. आई असं नको गो बोलू. त्यात तुझा काही दोष नाहीये. माझे कारण वेगळीच आहेत. अरे मग झालंय तरी काय? इतकी वर्ष तयारी केलीस तू. अगदी कळायला लागल्यापासून अमेरिकेला जायचा ध्यास घेतला होतास. त्याच्यासाठी मानेवर खडा ठेवून अभ्यास केलास, इंग्रजी चांगलं केलंस, उच्चार घोकलेस. मग आता कच का खातोयस? आशू काही बोलली का? नाही आई, ती बिचारी तुझ्यासारखीच आहे. माझी स्वप्न स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारी. अरे मग काय झालंय काय? कुठून उभे करायचे 15-20 लाख? बँक गॅरंटी कोण देणार? आणि त्यात माझी नोकरी सुद्धा गेली. माझ्या पायातलं बळ गेलंय आई. समीर किती निराश झालायस तू. हो आई, मी हताश झालोय. नाही जमणार मला अमेरिकेला जाणं. आई मी मुंबईतच एखादी नोकरी शोधतो, लग्न करतो आणि आपण एक छोटंसं घर घेऊन राहूयात तिघही जण. तू, मी आणि आशू. अरे असं काय करतोय समीर? आई तुला आणि आशूला एकटं टाकून मी एक पाऊलही नाही चालणार. समीर समीर अरे ऐक ना बाळ. हो तुमचीच फाईल चेक करतोय मी. हो ऑलमोस्ट झालेलं आहे. दुपारी माझा माणूस येईल तुमच्याकडे. हो हो अगदी नक्की. या या थँक्यू. गुड डे. नामदेवा मला सांग बँकेत किती वाजता जाणार आहेस? लंच ब्रेक नंतर. ते मालुसरे साहेब त्यांनी आजचे सगळे चेक दिले नाही की निघालंय. बर हो या फाईल्स घे, मला दुपारी द्यायच्या. हो. आठवणीने. साहेब काय रे? म्हणजे तसा काय इम्पॉर्टंट नाही हा, पण थोडा महत्वाचा असा. बोल बोल. नाही म्हणजे तुमका राग येणार नसात ना तर बोलतोय. अरे राग कशाला येईल, बोल ना. साहेब ती आपण पेपरात जाहिरात दिली होती ना, त्याचं काय? म्हणजे काय झाला काय त्याचा? एका मुलीचा इंटरव्ह्यू झालाय. असं असं सगळं नीट पार पडू दे रे बाबा. म्हणजे अजून कोण पास बीस झाला नाही ना? अजून तुम्ही कोणाक फायनल नाही ना केलास? काय रे? काय असं साहेब, माझी एक मावस बहीण असा गेल्या वर्षीच विधवा झाली आहे. 2 पोरा असत पदरात.
घोर डोक्यावर कर्जाचा डोंगर ठेवून गेलो. मग नाही म्हणजे माझ्या डोक्यात असा जाऊ दे मार देत नको. अरे सांग ना, तुझ्या डोक्यात आहे तरी काय? नाही साहेब, म्हणजे समजा माझ्या बहिणीनंच तुमचं आता जाहिरातीतलं काम केल्यानंतर किती कर्ज आहे? थोडा थोडक्या नाही हो, 1.25 लाख रुपये असा. माझ्याकडनं चेक घेऊन जा. नको साहेब, तसं नको. म्हणजे आपलं काम पण होईल आणि मग नामदेवा, अरे मी कर्जावूनही देत आहे, बहिणीचं कर्ज फेडतोय. तू मला भाऊ मानतोस ना, मग तुझी बहीण ती माझी बहीण, हो की नाही? बरं चला आता निघायचंय आपल्याला. तू सगळं पक्क ठरवलेलंच आहेस. मी कितीही काहीही सांगून तू ऐकणार आहेस का माझं? नाही. अशू, हे सगळं ठरवणं इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी. हे बघ, मी स्वतंत्र विचाराची आहे, आधुनिक आहे, त्यामुळे निर्णय घ्यायला मला फायदा झाला. पण काय किटी? पण हे सगळं मला पैशासाठी करावं लागतंय, याचं दुःख आहे. सोशल सर्व्हिससाठी मी करत असते तर याचं मला जास्त समाधान असतं. काय? अगं हो अशू, रक्तदान, किडनी दान करणं हे जितकं मोठं आहे ना, तितकंच हे मोठं काम आहे. मला तुझं म्हणणं कळतंय, पण पटत नाहीये. किटी, तुला उद्या जेव्हा स्वतःचं मूल होईल तेव्हा तुला असं नाही का ग वाटणार की हे आपलं पहिलं मूल नाहीये? नाही होणार, कारण त्या मुलाची मी आई नाहीये. आणि माझ्या त्या मुलाला उत्तम आयुष्य मिळावं म्हणून मी या मुलाला जन्माला घालते. आपण दोघी मैत्रिणी आहोत म्हणून या सगळ्या प्रक्रियेत मी तुझ्या बरोबर असेल. अशू, अशू, थँक्यू सो मच. पण ह्याचा अर्थ अजिबात असा घेऊ नकोस की तू जे काय करतेस ते मला पटतंय. किटी, माझ्या डोक्यात ना मुलीच्या वर्तनाबद्दल काही कल्पना अशा पक्क्या बसल्यात आणि त्याच्यात तुझं हे वागणं बसत नाही. ठीक आहे अशू, माझे ड्रिंक्स, सिगरेट्स, पब्स हे सगळं कसं चालून घेतेस तसं हेही एक. इतकं सहज बोलू नको ग किटी. तुझं हे सरोगेट मदर होणं मला ना कधी पचणार ना कधी पटणार. ते म्हणतात ना, आपल्या माणसाला स्वीकारावं तर त्याच्या गुणदोषांसकट. अच्छा, म्हणजे तुझी ही मैत्रीण तू तिच्या दुर्गुणांसकट स्वीकारलीस. अशू, अशू, प्रधानांचा फोन आहे. हॅलो, हा बोला. हा, अच्छा, बर, हो चालेल ना. हो, मी वेळेत पोचते. थँक्यू. आशू, आशू, तू नेहमी म्हणत असतेस ना की माझ्या या सिगरेट्स तुला कचरा पेटीत टाकायच्यात म्हणून. घे, आता पुढचे 9 महिने तरी मला याची अजिबात गरज नाही. मिस्टर प्रधानांनी मला मेडिकल टेस्टसाठी बोलवलंय.